ओके. 2025 ला क्वेश्चन विचारलेला आहे सीईटीला. क्वेश्चन काय बघूयात. मॅट्रिसेसचाच क्वेश्चन आहे. कालचाच आपण जी काही सिरीज चालू आहे तिलाच कंटिन्यू करत आहे. क्वेश्चन काय आहे, इफ ए इज इक्वल टू, आजचा जो काही मॅट्रिक्स आहे तो आहे 3/3 चा. म्हणजेच काय, याच्यामध्ये 3 रो 3 कॉलम दिलेले. काय क्वेश्चन विचारलं जरासं बघूयात व्यवस्थित. ए इज इक्वल टू काय दिलेलं आहे, cos थीटा मायनस sin थीटा 0 sin थीटा cos थीटा 0 0 0 1 3 रो 3 कॉलम आहे. वेअर A21 A22 A23 सगळ्यांना माहिती आहे की कॅपिटल ए समोर दिलेलं आहे. जरी माहिती नसेल तरीही को फॅक्टर A21 म्हणजे काय, सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम हे दिलेलं आहे. कुणाचे को फॅक्टर आहेत हे पण खाली दिलेलं आहे. A21 A22 A23 म्हणजेच काय, तर इलेमेंट कोणते इलेमेंट बघायचे आपल्याला, सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम. हे आहे पोझिशन. कोणती पोझिशन आहे बघा जरा असं. हे आहे सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम. आपल्याला काय विचार, सगळ्यात महत्वाचं आहे की क्वेश्चन तुम्हाला अंडरस्टँड झाला पाहिजे. क्वेश्चन काय अंडरस्टँड झाला पाहिजे, तर क्वेश्चन तुम्हाला एवढं सॉल्व्ह करायचं. काय सॉल्व्ह करायचं आहे, तर सेकंड रो फर्स्ट कॉलम मध्ये जो काही एलिमेंट आहे त्याचं मल्टिप्लिकेशन करायचंय कुणासोबत, त्याच एलिमेंटच्या कोफॅक्टर सोबत. सेकंड रो सेकंड कॉलम एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन करायचंय त्याच एलिमेंटच्या कोफॅक्टर सोबत, प्लस सेकंड रो थर्ड कॉलम मध्ये जो काही एलिमेंट आहे त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं कुणासोबत, त्याच एलिमेंटच्या कोफॅक्टर. मग आता हे कधी क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल तुम्हाला, जर तुम्हाला सगळ्यात पहिले काय माहिती असेल, कोफॅक्टर्स. तर कोफॅक्टर्स कसे कॅल्क्युलेट करणार, त्याचा एक बेसिक फॉर्म्युला काय आहे, CIJ विच इज इक्वल टू -1 रेस टू I प्लस J इंटू MIJ. मग आता क्वेश्चन येतोय की CIJ MIJ काय आहे, तर I म्हणजे काय, कॉलम नंबर का रो नंबर, तर हा आहे रो नंबर. जे काय आहे कॉलम नंबर. त्याच्यानंतर इथे काय लिहायचं फक्त आपल्याला, कॉलम नंबर रो नंबर. M म्हणजे काय, तर मायनर एलिमेंट आपल्याला पुट करायचं, सिंपल. आता दुसरी गोष्ट काय, जरा असं बघा. आता आपण हे जेवढं काही दिसत आहे तुम्हाला याला थोडंसं मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करूयात. कसं मिनिमाइज करणार, तर या जर दोन्हीची ऍडिशन, या दोन्हीची ऍडिशन जर E1 येत असेल तर हे जे काय आहे -1 रेस टू E1 त्याचा आन्सर काय येणार आहे, पॉझिटिव्ह. या दोन्हीची ऍडिशन जर समजा ऑड येत असेल, ऑड म्हणजे -1 रेस टू 1 3 5 7, तर -1 रेस टू जर ऑड येत असेल तर त्याला काय लिहिणार आपण, निगेटिव्ह. आणि MIJ कॅल्क्युलेट करायचं सिंपल. MIJ म्हणजे काय, मायनर एलिमेंट. ओके. सो बघूया दादा, आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचे, कोफॅक्टर. हा कन्फ्युजन कन्फ्युजन काय होईल, तर कन्फ्युजन असं होईल की इथं घेतलंय CIJ पण इथं काय केलंय, कोफॅक्टर कशाने रिप्रेझेंट केले, कॅपिटल AIJ. तर सिंपल याला काय करणार आपण, कॅपिटल AIJ इज इक्वल टू, आपण असा फॉर्म्युला यूज करणार. बघूयात आता. एलिमेंट तर आहे आपल्याकडे, कोणते कोणते एलिमेंट आपल्याला लागणार आहे आपण लिहून घेऊया. बघा जरा असं काय आहे, A21 इज इक्वल टू, A21 म्हणजे आपल्याला पाहिजे सेकंड रो फर्स्ट कॉलम मधला एलिमेंट. हा आहे तुमचा सेकंड रो फर्स्ट कॉलम मधला एलिमेंट. काय आहे, मायनस साइन. त्याच्यानंतर कोण पाहिजे, A22 काय आहे, A22 सेकंड रो सेकंड कॉलम मध्ये कॉस थीटा. त्याच्यानंतर कोण पाहिजे, A23 काय आहे, A23 0. बघा सगळ्यात पहिले आपण हे कॅल्क्युलेट का केले, कॅल्क्युलेट करण्याचा एक फायदा, हा एलिमेंट किती आला, 0. म्हणजे A23 ची व्हॅल्यू किती आहे, 0. जसा इथे 0 पुट करणार, 0 इंटू एनिथिंग 0, तुम्हाला हे कॅल्क्युलेट करायची गरज नाही. इथं तुमचा टाइम वाच. मग आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचंय, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे A21 आणि काय कॅल्क्युलेट करायचं A22. बघूया. A21 जसं की तुम्हाला म्हणलं होतं मी, I प्लस J. I म्हणजे ही 2 आणि J म्हणजे हे 1. 2 आणि 1 झाले 3. 3 इव्हन आहे का ऑड आहे, ऑड. त्याचा आन्सर काय ना, निगेटिव्ह. आणि समोर काय होतं आठवतं काही, MIJ. तर MIJ म्हणजे काय, M21. आता M21 म्हणजे काय, तर मायनर एलिमेंट. हे मायनर जशाच तसं मायनर एलिमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं. तर काय करायचं, सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडून द्यायचा, सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडून द्या, सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडून द्या. राहिलेले 4 एलिमेंट, साइन थीटा 0 0 1 इथं लिहून टाका. साइन थीटा 0 0 1 याचं कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला भेटला कोफॅक्टर. तर काय येईल, साइन थीटा मायनस किती 0, हे काय राहिलंय मायनस साइन थीटा. मायनस 0 येणार पण लिहायची काही गरज नाही. तर कोफॅक्टर आपल्याला काय भेटला, A21 चा मायनस साइन थीटा.
त्याच्यानंतर काय पाहिजे आपल्याला 8 to 2 काय येणार बघा जरा असं 2 + 2 4 4 इवन का ऑड इवन म्हणून याचा आन्सर पॉझिटिव्ह मग इथं काय येणार M22 बरोबर तो प्लस आता काय सोडून द्यायचंय तर सेकंड रो सेकंड कॉलम स्किप करा हा आहे सेकंड रो हा आहे सेकंड कॉलम स्किप करा राहिलेले कॉर्नरचे एलिमेंट काय काय राहिले तर राहिलाय cos थिटा 0 0 1 बघा cos थिटा 0 0 आणि 1 त्याचा आन्सर काय येईल सांगा मला cos थिटा इंटू 1 cos थिटा 0 इंटू 0 0 इथं लिहिलं नाही आपण त्याला पण नाही लिहिलं तरी चालतं पण इथं जागा आहे म्हणून लिहितो काय येईल cos थिटा आता कॅल्क्युलेट करायचं आपल्याला काय A23 असाच कॅल्क्युलेट करणार पण आपण इथं कॅल्क्युलेट नाही करणार का नाही करणार तर A23 ची ऑलरेडी व्हॅल्यू किती आली 0 इथं येणार आहे 0 0 इंटू एनिथिंग 0 याला सॉल्वच करायची गरज नाही आपल्याला फक्त हे दोनच कॅल्क्युलेशन कर बघूया आता कॅल्क्युलेशन काय तर A21 इंटू A21 A22 इंटू A22 प्लस A23 इंटू A23 तर A21 किती आहे A21 मायनस साइन थिटा A21 कॅपिटल A21 काय आहे मायनस साइन थिटा प्लस A22 काय आहे A22 आहे cos थिटा इंटू कॅपिटल A22 काय आलाय cos थिटा प्लस A23 किती आहे 0 0 इंटू मी याला असंच लिहित आहे कारण की आपण तो कॅल्क्युलेट केलं नाही का नाही कॅल्क्युलेट केला तर 0 इंटू एनिथिंग 0च होणार आहे सांगायचं आन्सर मायनस इंटू मायनस प्लस साइन इंटू साइन साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस इंटू कॉस कॉस स्क्वेअर थिटा प्लस 0 इंटू एनिथिंग 0 आणि एक आयडेंटिटी आहे कशामध्ये ट्रिग्नॉमेट्री मध्ये साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा आन्सर किती 1 तर करेक्ट ऑप्शन काय राहील तुमच्यासाठी ए